हाय हॅलो नमस्कार, मी उषा स्वागत करते तुम्हा सर्वांचं एका नवीन आणि छान अशा व्हिडिओमध्ये। तर मला घर सजवण्यासाठी काही पक्षी बनवायचे होते, ज्याचा अगदी घरात असलेल्या वस्तूंमधूनच मी वापर करून हे सुंदर असे पक्षी बनवलेले आहेत। तर कसं वाटतंय हे पक्षी नक्की सांगा मला आणि व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आणि तुम्ही देखील जर असंच घर सजवण्याचं जर तुम्हाला हौस असेल किंवा आवड असेल ना, तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। त्याआधी इथे सकाळी सकाळी सर्व कामं आवरून घेतली। मुलं शाळेत गेली की कामं पटकन आवरली जातात आणि त्यानंतर लगेचच मला साय देखील हलवून घ्यायची होती, म्हणजेच लोणी कढवायचं होतं। तर मिक्सरमध्येच मी पटकन लोणी म्हणजे फिरवून घेतलं, साय छान व्यवस्थित फिरवून घेतली मिक्सरमध्ये। पटकन लोण्याचा गोळा तयार होतो ना, मग तितकाच वेळ वाचला माझा आणि छान असं तूप तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। अगदी म्हणजे घरात ज्या गोष्टी आपण बनवतो ना, त्याला कसलीच सर नाही बरं का। आता काही पारंपरिक गोष्टी असतात तर त्याची चव तर एकच नंबर, पण ठीक आहे, आता कमी वेळेत जर करायचंच असेल तर मग आणि कमी भांडे म्हणजे खूप जास्त भांडेचा पसारा न करता आपल्याला जर लोणी करायचं असेल ना, तर मिक्सर हा बेस्ट ऑप्शन आहे। मिक्सरमध्ये साय हलवून तयार झालेलं तूप तुम्ही समोर बघू शकता। साधारण 8 दिवसाची मी जी साय होती ना दुधाची, ती एका पातेल्यात जमा करून फ्रीजमध्ये ठेवलेली होती आणि साधारण एक वाटीभर तूप तयार झालेलं आहे। आणि आमच्या घरामध्ये तुपाचा खूप जास्त सुगंध आवडतो सर्वांना, त्यामुळे मी यात वेलची किंवा वेलचीचं टरफल असं काही टाकलेलं नाही, तुळशीचं पान असं काही वापरलेलं नाही। आणि रंग येण्यासाठी तुपाला तर त्यात हळद देखील मी मिक्स केलेली नाही। तर छान असं तूप तयार झालं आहे, बरोबर की नाही। तर मला ना खूप असे पक्षी बनवायचे होते घर सजवण्यासाठी, ज्याचा पक्षी बनवण्यासाठी मी वापर केलेला आहे मुलांचं जे किंडर जॉयचं झाकण असतं ना, तर ते मुलं काय करतात, कुठेही गेले की किंडर जॉय मागतातच आणि मग ते त्यांना घेऊन द्यावं लागतं। मग असेच भरपूर असे झाकण मी त्याचे फेकून न देता जमवून ठेवले होते की कधीतरी याचं काहीतरी बनवू म्हणून। तर मग आयडिया सुचली, चला मग आपण याचे छान असे पक्षी बनवूया। हे सुंदर पक्षी बनवण्यासाठी मी किंडर जॉयचं जे झाकण आहे ना, तर त्याला पहिल्यांदा सर्वात आधी फेविकॉल किंवा ग्लू असेल ना, तर तो लावून घेतलेला आहे आणि त्यावरतून न्यूजपेपरचे तुकडे किंवा वहीचं पान असतं ना, तर त्याचे तुकडे करून चिटकवून घेतलेले आहे, जेणेकरून त्यावर जो रंग आपण देणार आहोत ना, तो व्यवस्थित आणि छान असा बसला जाईल। फेविकॉल आणि आपण जे पेपरचे तुकडे लावलेत ना, ते व्यवस्थित सुकले की आपण ह्या किंडर जॉयच्या झाकणाला आहे ना, वरतून कलर देऊन घेणार आहोत। आवडीनुसार आपण कोणताही रंग यामध्ये देऊ शकतो। माझ्याकडे साधारण 9 ते 10 हे किंडर जॉयचे झाकण मी जमा करून ठेवलेले आहेत। तर त्याला मी प्रत्येक म्हणजे पक्षीला वेगवेगळा रंग वापरणार आहे। तर सुरुवातीला मी इथे लाल रंगाची निवड केलेली आहे। लाल रंग कसा उठून दिसतो नाही का छान। आणि हे पक्षी मला खरे कुठे लावायचे आहेत, हे जुनं क्वार्टर असल्यामुळे ना लाईटची फिटिंग आहे ना वरतून दिलेली आहे आणि ती व्यवस्थित दिसत नाही का, मग त्यामुळे ती फिटिंग लपवण्यासाठी मला हे बर्ड तिथे लावायचे आहे। व्यवस्थित या झाकणाला छान कलर करून घेतलाय आपण। याच पद्धतीने मी बाकीच्याही झाकणांना भरपूर असे वेगवेगळे रंग देऊन घेतलेले आहेत, पिवळा, निळा, हिरवा। आता आपण काय करूया, एक कार्डबोर्ड मी घेतलाय म्हणजेच पुष्टा, आणि त्यावरती आपण जे हे किंडर जॉयचं झाकण असेल ना, ते व्यवस्थित ठेवून घेतलंय आणि ते त्याच्या बाजूने पेन्सिलने व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला ज्या बाजूने चोच घ्यायची आहे ना पक्षाची, त्या बाजूने चोच ड्रॉ करून घेऊया पेन्सिलने। आणि आता हे बसलेले पक्षी दाखवायचे आहे, तर मग याचे जे पंख असतील ना, तर ते खालच्या बाजूने आपण या पद्धतीने व्यवस्थित त्यांना छान असा आकार देऊन घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ते कैचीने कट करून घेणार आहोत बाजूबाजूने। त्याने काय होईल, हा संपूर्ण पुष्ट्याचा एका पक्षीचा साचा जसं ज्याला म्हणता येईल, छान व्यवस्थित तयार होईल। या पद्धतीने मी पंखांना छान आकार दिलाय आणि चोच देखील करून घेतली। आता आपण ती कट करून घेऊया। मी तो एक साचा तयार केला, तोच मी बाकीच्या पुष्टांवरती ठेवून बाकीचेही साचे पक्षाचे जे साचे आहेत ना, ते बनवून घेतलेले आहेत। आता आपण फेविक्विक घेऊया आणि 2 बाजूने फक्त आपल्याला हे जे किंडर जॉयचं झाकण असेल ना, तर ते आपल्याला ह्या पुष्ट्यावरती व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित चिकटलं जाईल, खाली पडणार नाही। आपण जे भिंतीला वगैरे जरी आपण हे बर्ड्स लावले ना, तरी ते खाली चिकटणार नाही। आता ते एकावर एक मी हे साचे म्हणजे ठेवून व्यवस्थित कट केलेले होते ना, तर काहींची साईज जी आहे ना, ती मोठी झालेली होती। मग मी काय केलं, व्यवस्थित साचे तर चिटकवून घेतले सुरुवातीला, झाकण आणि कार्डबोर्ड व्यवस्थित चिटकवून घेतल्यानंतर उरलेला जोही एक्स्ट्राचा पुष्ट असेल ना, तो व्यवस्थित कट करून घेतलेला आहे कैचीच्या सहाय्याने। या पद्धतीने तुम्ही बघू शकता किती सुंदर आपले हे बर्ड्स तयार झालेले आहेत।
आता आपण याला काय करूया, जर पिवळा बर्ड असेल ना तर त्याचा म्हणजे संपूर्ण व्यवस्थित याला आता रंग तयार करून घ्यायचा आहे. पिवळाला तर त्याच्या पंखांनाही पिवळाच रंग, लाल असेल तर पंखांनाही लालच रंग. या पद्धतीने आपण छान असे सर्व कलर करून घेऊया. तर काही मी कागदाचे डोळे बनवलेले होते ते व्यवस्थित लावून घेतलेले आहेत या पक्ष्यांना. आणि चोचीला आपल्याला काळा कलर वापरायचा आहे. काही तुम्ही जर शेडिंग करू शकत असाल ना तर तुम्ही ती केली ना तर ती देखील म्हणजे पक्षीचा जो पंख आहेत ना त्याला व्यवस्थित असे मिक्स कलरचं शेडिंग जर केलं ना तर ते पण छान वाटेल. तुम्ही बघताय मी थोडासा व्हाईट रंगाचा हलकासा शेडिंग करून घेतलाय पंखांना, त्यामुळे सुंदर पंख दिसताय. आणि काही कागदाचे डोळे मी बनवून घेतलेत आणि प्रत्येक पक्षाला म्हणजे प्रत्येक जो बर्ड तयार केला ना त्याला मी लावून घेतलेले आहेत. चोचीला आपण काळा कलर देऊन घेतलेला आहे. आता हे पक्षी आपल्याला जर एखाद्या फिटिंगवरती लाईटची जी ही फिटिंग असेल जी आपल्याला दिसू द्यायची नसेल त्यावर लावू शकतो. किंवा कधी कधी क्वार्टरमध्ये काय असतं, स्विच बोर्ड असतं ना तर ते थोडंसं म्हणजे एका रूममध्ये एकच स्विच बोर्ड असतं तर तिथून आपल्याला एक दुसरी वायर वगैरे जॉईन करून आपल्याला टी व्हीची जी जागा असते तिथपर्यंत ती न्यावी लागते. मग त्या ठिकाणी आपण जी वायर असते ना तर ती लपवण्यासाठी देखील हे बर्ड आपण तिथे लावू शकतो. मग ते चिटकवण्यासाठी आपण काय करणार आहोत तर याला डबल टेप मिळतो ना जो, तर तो पाठीमागून लावून घ्यायचा आणि व्यवस्थित भिंतीला किंवा वायर असेल किंवा एखादी लाईटची फिटिंग असेल त्यावर चिटकवून देऊ शकतो. तर असे हे बर्ड खरंच खूप छान वाटतंय की नाही, मला तर खूप आवडली आहे. आणि मला तुम्ही देखील कमेंट करून सांगा की हे खरंच छान वाटतंय किंवा यामध्ये अजून काही वेगळे बदल म्हणजे करण्याचे आपण करू शकतो का, तर मला नक्की सजेस्ट करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की ट्राय करेन अजून काही वेगळं बनवण्याचं. तर असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की भेट देत चला. आणि तुमची कमेंट आणि तुमची एक लाईक मला माझ्या या कामामध्ये नक्कीच प्रेरणा देईल. तरी तुम्ही बघू शकता या ठिकाणी इथे जी काही वायर वगैरे ओपन होत्या ज्या टी व्हीच्या मेन स्विच बोर्डपासून टी व्हीच्या जागेपर्यंत, तर मला तेच लपवण्यासाठी मी हे असे काही फ्लावर्स आणि काही असे बर्ड लावलेले आहेत जे खरंच खूप सुंदर दिसत आहे. बाकी तुम्हाला आवडलेत की नाही नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.